नमस्कार, मी विनोद घाटगे. एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. एक खास पाहुणा आज आपल्या स्टुडिओमध्ये आलाय. खरं तर आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका आवाज आहे तो, अर्थात राहुल देशपांडे. खूप स्वागत राहुल एबीपी माझामध्ये. आजपर्यंत आम्ही गायक राहुल देशपांडे, अभिनेता राहुल देशपांडे पाहिलेला आहे. वसंतराव असेल किंवा रंगभूमीवरून पाहिले, अभिनय नवीन नाहीये. पण तो जो पाठारे आम्हाला दिसलाय ना, तो खतरनाक होता. म्हणजे असा शॉकिंग होता आमच्यासाठी. तुझ्यासाठी ही जर्नी कशी होती? माझ्यासाठी जर्नी सुरू झाली यूट्यूबपासनं. मी त्याच्यावरती खूप गाणी गातो आणि त्याच्यातनं मला एकदा रेखाजींचा फोन आला की विशाल को तुमसे बात करनी है. त्यांचा मला फोन आला आणि ते म्हणले की माझ्या गाण्याचं असं विश्लेषण आत्तापर्यंत कोणीच केलेलं नाही आहे. आणि त्यानंतर ते आमच्या वसंतोत्सवात आले, एकही रुपया न घेता गायले. त्याच्यानंतर आमची एक छान मैत्री झाली आणि आम्ही अनेक कार्यक्रम एकत्र केले. तर लंडनमध्ये असताना ते मला म्हणले, राहुल मेरे दिमाग में एक कॅरेक्टर है, तो आय वॉन्ट यू टू ऑडिशन फॉर दॅट. सो मी त्याच्या आधी कधीच ऑडिशन केली नव्हती. मला एकदम, मी म्हणलं मी विशाल जी मैंने कभी ऑडिशन दी नहीं तो मुझे पता नहीं कैसे कर. ते म्हणले मी असेन, तू काळजी करू नको. तर मग त्याचं खूप, त्या सीनचं मी प्रिपेरेशन माझ्या पद्धतीने केलं आणि ती ऑडिशन सगळ्यांना खूप आवडली. आणि त्याच्यानंतर मग हा रोल करायचं ठरलं आणि त्याच्यामध्ये ते म्हणले तू आहेस तर त्याच्यात आपण गाणं वापरूया. सो ते अजून क्रुएल किंवा काय विकृत वाटतं त्याच्यामध्ये. सो जे काही करू शकलो इट्स कम्प्लिटली विशालजी. खरंच, कारण आपण ओ रोमिओ बद्दल बोलतोय की जो नुकताच रिलीज झालाय आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळतोय. खूप सुंदर सिनेमा, मी पाहिला तो सिनेमा. थँक्यू. आणि त्यातलाच जो पाठारे आहे आणि खूप वेगळ्या छटा आहे. जसं म्हणालो, म्हणजे आता जर सांगितलंस की त्याच्या गाण्यामुळे ती व्यक्तिरेखा एका वेगळ्याच लेवलला जाते. पण सुरुवात जसं म्हणालो की विशाल भारद्वाज यांच्यासोबतची जी मैत्री असेल, कारण ते प्रेम दिसतंय त्याच्यामध्ये की राहुल देशपांडे यांनी ही जी भूमिका किंवा विशाल भारद्वाज यांनी जे सिलेक्शन केलंय ते प्रेमापोटी केलेलं आहे. पण तरी सुद्धा, म्हणजे प्रेमापोटी अर्थात टॅलेंट हा विषय आहेच, त्याच्या पलीकडे कुणी काही करू शकत नाही. पण तरी सुद्धा ह्या सिनेमाची प्रोसेस सुरू झाल्यानंतर किंवा गोष्ट ऐकल्यानंतर काय भावना होत्या मनामध्ये? जे पहिलं ऑल कास्ट रीडिंग झालं त्याच्यानंतर मला गोष्ट पूर्ण कळली. मला त्यांनी अख्खी स्क्रिप्ट दिली होती वाचायला. आणि अर्थात शाहिदजी असतील किंवा नाना पण आहे त्याच्यामध्ये, सगळ्यांनीच बॅटिंग केलेली आहे खूप जबरदस्त. आणि मला आनंद एवढ्याच गोष्टीचा होतो की त्यांना असं वाटलं की मी ह्याच्यात काहीतरी करू शकेन. आणि मला ते म्हणाले हे की हा रोल खूप लोक करू शकतील अदरवाईज, पण जसं माझ्या डोक्यात आहे तो तूच करू शकशील. कारण मला त्याच्यात ते गाणं आणि त्या पद्धतीने ते मी व्हिज्युअलाइज करतो. आणि प्रत्येक खेपेला ते खूप एक्साईट व्हायचे की त्यांना ते दिसत होतं चित्र जे आपल्याला, मला दिसत नव्हतं. आणि ते मला म्हणले, राहुल लक्षात ठेव, तुझा रोल हा कायम लक्षात राहील सगळ्यांच्या. आणि मला ज्या पद्धतीने प्रतिक्रिया येत आहेत, ज्या पद्धतीने लोक मेसेज करतायत, खरोखर ज्याला आपण द्रष्टा माणूस म्हणतो तसे विशालजी आहेत. नक्कीच. अर्थात, पण एखादी व्यक्ती आपल्यावरती विश्वास ठेवते, ते व्हिज्युअलाइज, अर्थात डायरेक्टर आहे त्यामुळे व्हिज्युअलाइज ते करतात. पण ही जबाबदारी आपण पेलू शकू का? थोडंसं प्रेशर, टेन्शन असू शकेल की, कारण वेगळा प्रयोग आहे. याआधी आपण खूप प्रेशर होतं एवढ्याकरता की इतकी सगळी लोक असतात. आणि माझा हिंदीमध्ये काम करण्याचा पहिला अनुभव, त्या अख्ख्या सेटवरती विशालजी सोडले तर मला कोणीच ओळखत नव्हतं. हा पण एक वेगळा अनुभव होता. म्हणजे आम्ही सुरुवातीला पहिलं जे शूटिंग झालं ते मला वाटतं इकडे कोळीवाड्यात झालं. अच्छा. आणि तिथे लिटरली व्हॅनिटी वगैरे काहीच नाही आहे कुठेतरी, कारण खूप तो जे छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि अशातला तो सिक्वेन्स होता. आणि मी एका छोट्याशा ह्याच्यावर बसलो होतो आणि विक्रांत मॅसेनबरोबर होता सीन. त्याच्यामुळे मला खूप दडपण आलं होतं की मी बरोबर करीन की नाही, माझ्यामुळे रिटेक जास्ती व्हायला नको वगैरे, असं सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात होत्या. आणि एक तिकडनं माणूस आला, तुम्ही गायक ना? म्हटलं हो. अरे राहुल देशपांडे, माझ्या बायकोला तुमचं गाणं खूप आवडतं. मग त्यांच्याशी बोललो मी आणि मला गंमत वाटली की तिकडे पण मला सामान्य लोक जी काही तिकडची होती त्यांनी ओळखलं. तो सीन म्हणजे तो शॉट घेताना 2 टेक मला वाटतं झाले आणि
मुव्हिंग ऑन असे व्हायला लागले आणि माझ्या डोक्यात सारखं हे की मी बरोबर करतोय की नाही. बरोबर. त्यामुळे मी विचारलं एकदा, त्यांना मेसेज केला की मला कळत नाही मी योग्य चाललं आहे का नाही. तर नंतर ते मला येऊन त्यांनी सांगितलं, ते म्हणले राहुल जर मला आवडलं तर आय जस्ट से की ओके मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट शॉट. मी असं कधी सांगत नाही, पण जर मला आवडलं नाही तर मी डोक्यावर बसून तुझ्या करून घेईन. आणि त्याच्यानंतर अनेक शॉट्स असे होते ज्याच्यात मी गातोय, किंवा त्याच्यानंतर जसं तो मृगनयनाचा एक सिक्वेन्स आहे, मी त्याच्यानंतर ते येऊन त्यांनी मला मिठी मारली आणि अजून 1-2 शॉट्स नंतर असंच झालं. पण ते कोणी सुचवलं होतं की ते जे आहे तिचं वर्णन ती कशी असावी? मला त्यांनी सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये मला गाणं हवंय. तर ते म्हणले नाट्यगीत वापरू शकतो का आपण. तर मग त्यासाठी काय लागेल, तर मी म्हणले हे एक चांगलं वाटेल तुम्हाला. आणि त्यांना ते इतकं आवडलं. त्याच्यातलं एक गाणं मला वाटतं अजून एक एडिट झालंय, ते जेव्हा मी गात होतो तो मॅसिन बरोबर सीन होता आणि मी म्हणलं तसं कुणालाच मी माहिती नव्हतो तिकडे. तर मी पण आपला म्हणजे जितकं आपल्याला काम आहे तेवढंच मी करत होतो. आणि पहिलं गाणं पहिला तो शॉट झाला आणि विक्रांतजी म्हणले यू हॅव अ गुड व्हॉइस. म्हणलं थँक्यू सर. त्याच्यानंतर दुसरा शॉट झाला, यू रिअली हॅव अ गुड व्हॉइस. म्हणलं थँक्यू सर. आणि मग विशालजी आले, ते म्हणले अरे हा तो केवढा चांगला गातो, अमुक आहे तमुक आहे. आमची खूप खूप गाणी पॉप्युलर झालेली आहेत, एकत्र आम्ही गायलेली. सो असाही अनुभव आला, जेणेकरून मला गंमत पण वाटली आणि असं वाटलं की नाही आपण बरोबर काहीतरी करतोय. परत गाणी ऐकवली की नाही त्यांना, किंवा त्यांनी ऐकली की नाही? नाही तो एक, आता मला स्पॉइलर द्यायचा नाही आहे म्हणून मी ते नाही सांगू शकत. पण नंतर ते मला म्हणले की राहुल भाई आप गाइए, मैं और थोड़ा इधर वक्त बिताता हूँ थोडासा. सो त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला कळेल. कुठेतरी मग मला विशालजी म्हणले आता तू गाणं सोडून आता काहीतरी तबल्याचे बोलच म्हण. सो खूप काय म्हणतात त्याला, इन द मोमेंट त्या गोष्टी खूप इम्प्रोवाईज पण झाल्या. ह्या सगळ्याचलाच मी खूप नवीन, म्हणजे स्वतःला पहिल्यांदाच हे सगळं मला अनुभवायला मिळालं. त्याच्यामुळे मला हे असं खूप स्वप्नवत आणि असं पण खरंच केलंय की काय असं वाटतं. नक्कीच. पण असं हे करत असताना की प्रत्येकजण एक इमेजमध्ये अडकलेला असतो, किंवा आपल्याला हे जमेल का हा एक विषय असतो. दुसरी गोष्ट की ह्या भूमिकेमध्ये आजवर आपण जे केलंय त्याच्या पलीकडे असा एक पोलीस इन्स्पेक्टर आहे ज्याच्यातला तो अत्यंत वाईट आहे, अत्यंत खुनिशी, अत्यंत वाईट आहे. आणि ते आपल्या आजवरच्या इमेजवर ते म्हणजे ते कसं होईल, लोक कसं ऍक्सेप्ट करतील, याची भीती कधी वाटली नाही? मी खरं सांगू का, मी आत्तापर्यंत ज्या सगळ्या गोष्टी केल्या त्या मला एक रसिक म्हणून आतनं जर आवडले असतील, किंवा एक व्यक्ती म्हणून हे मी करू शकेन की नाही. आणि हाच प्रश्न मला विशालजींनी पण तेव्हा विचारला होता, तू एकदा बघ तुला हे करायचं का नाही. पण ते म्हणले की वेगळं होईल काहीतरी. आणि मी हा विचारच केला नाही की लोकांना हे आवडेल, किंवा लोक हे बघितल्यानंतर माझ्याविषयी काय त्यांचा विचार होईल. मला असं वाटतं की मला आतनं ज्या गोष्टी पटतात, भावतात, आणि अगेन इट्स अ कॅरेक्टर, इट्स अ फिक्शन, ॲक्च्युली खरं नाही आहे ते. आणि तिथे मी राहुल देशपांडे नाहीच आहे, तिथे मी इन्स्पेक्टर जयंत पाठारे आहे. त्यामुळे मला असं एक क्षणही वाटलं नाही. विशालजींना तेव्हा थोडंसं त्यांनी मला विचारलं होतं, मी म्हटलं हरकत नाही. ते म्हणले मला खूप विश्वास आहे की तू हे करू शकशील. त्याच्यामुळे मी प्रत्येक चित्रपटात, म्हणजे पहिला अंमलताश असेल, त्याच्यानंतर मी वसंतराव असेल, मी प्रत्येक खेपेला जे दिग्दर्शक होते ना त्यांच्यावरती टाकून दिलं आणि माझं काही नुकसान झालं नाही. करेक्ट. पण मला सिनेमा पाहताना प्रश्न पडला की राहुल आहे म्हणून तो इन्स्पेक्टर गाणारा आला, की गाणारा इन्स्पेक्टर होता म्हणून तिथे राहुल आला? मला वाटतं हा प्रश्न विशालजींकरता आहे. कारण मी आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये ते गाणं वापरायचं होतं म्हणून मी आहे, असे ते दोन्ही गोष्टी एकमेकांमध्ये आहेत. कारण इतकं म्हणजे फिल्म सगळी सिंग साऊंड आहे. हो, म्हणजे त्याच्यामध्ये डबिंग केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ती पण एक गमतीशीर गोष्ट आहे की विशालजी मला आधी तंबोरा ऐकवायचे कानामध्ये, आणि तो सीन चालू असताना तिथे गाणं आल्यानंतर मी तो सूर डोक्यात ठेवून त्याच सुरामध्ये गायचो. सो ही पण एक खूप काय म्हणतात त्याला, चॅलेंजिंग गोष्ट होती माझ्यासाठी, की प्रत्येक खेपेला
इतकं भान ठेवायला लागायचं की तो सूर डोक्यातनं गेला नाही पाहिजे आणि बाकी सगळे इमोशन्स असतील, तो सीन असेल. आणि हेही सांगतो की चित्रपटाचं ज्या पद्धतीने चित्रीकरण असतं, इतक्या गोष्टी असतात, त्याच्यामधनं तुम्हाला तो सगळा आवाज बाजूला करून स्वतःचाच तो फोकस करणं फार महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे हे मला खूप चॅलेंजिंग आणि खूप मजा आली हे सगळं करताना. तेच ना, कारण जेव्हा आपण गात असतो किंवा रियाज करत असतो किंवा जेव्हा मंचावर असतो तेव्हा ती एक शांतता असते आणि तो एक तंबोरा असतो, ते एक वातावरण असतं. आणि याच्यामध्ये जेव्हा तुम्ही 100-150 जणांच्या मध्ये असता आणि तेव्हा तुम्हाला डायलॉग्स पण म्हणायचे आहेत, तुम्हाला अभिनय पण करायचा आहे आणि त्या दरम्यान ते गाणं पण गायचं आहे. किती वेगळं वाटलं तेव्हा हे सगळं? म्हणजे आता खरं तर प्रत्येक अनुभव, प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवून जात असते, यातून काहीतरी नक्कीच मिळालं खूप शिकायला मिळालं मला. एकतर मला स्वतःला म्हणजे काही काळ झाला ना की मी कोणत्या तरी एका ह्याच्यामध्ये कम्फर्टेबल झालो की मला स्वतःला एक अनकम्फर्टेबल सिच्युएशन मध्ये टाकायला आवडतं आणि मग चाचपडायला आवडतं की मी ह्याच्यात मी करू शकतो का नाही. अदरवाईज सगळं चांगलं चाललंय, सगळं व्यवस्थित चाललंय, पण ही अशी एक गोष्ट आहे जी मी कधीच अनुभवलेली नाही आहे, कधी केलेली नाही आहे, कधी करून बघितलेली नाही आहे. आणि ह्याच्यात पडल्यानंतर मी कसा स्वतःला हे करू शकेन, कारण मला खूप इनिबिशन्स नाही म्हणणार, पण एक तर मोठी सगळी लोक आहेत, सगळी स्टारकास्ट मोठी आहे. मला खूप असं छोटं असल्यासारखं वाटतं आणि कायम वाटत आलंय. म्हणून मी कधी पार्टीजला जात नाही, मोठ्या फंक्शन्सला जात नाही, कारण मला नाही आवडत ते करायला. तर त्यामुळे अशा एका सिच्युएशनमध्ये पडल्यानंतर स्वतःवरती फोकस करून ते डिलिव्हर मी करू शकतोय की नाही, एवढीच मला फक्त डोक्यामध्ये ती गोष्ट होती. आणि मला वाटतं की एक शास्त्रीय संगीताचं एक जे आपण डिसिप्लिन म्हणूयात, लहानपणापासून फक्त गुरूंसमोर बसून आणि तशी साधना करतो ना, त्याच्यामुळे इथे माझे गुरु विशालजी होते आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट तेवढीच माझ्या डोक्यात होती. त्यामुळे मला तो सूर पण डोक्यामध्ये राहत होता आणि 4-5 जरी शॉर्ट्स म्हणजे रिटेक झाले तरी तशा पद्धतीने काहीतरी हरकत वेगळी करायचो, काहीतरी करायचो, पण तो सूर हलू दिला नाही. नाना सर होते सेटवरती आणि नानांचं तुमच्यावर असलेलं प्रेम माहितीच आहे. तिथं कशा पद्धतीची मैफिल चालायची? वेगळ्या खरं सांगू, नाना म्हणजे माझे वडीलच आहेत, दुसरे मुलासारखं प्रेम करतात. आणि तो जो एक महत्त्वाचा सिक्वेन्स होता ज्याच्यामध्ये आम्ही एकत्र आहोत, तर मला नानांनी माझा हात धरला आणि मला म्हणले, दोघांच्या हातात बंदूक होती, तर ते सारखे आधी ठाक ठाक स्वतः करायचे आणि मग ते म्हणले, चुकून असली त्याच्यामध्ये आणि मी तुला मारली आणि लागलं तर काय. तर अशा गमतीशीर गोष्टी. ते म्हणले, तू काळजी करू नको, मी आहे, मी जसं तुला हे करीन तसं तू फक्त रिॲक्ट हो त्याला. आणि मुद्दामून सांगायची गोष्ट ही की आमच्या दोघांचा एक सिक्वेन्स आहे, एक शॉट आहे, त्याच्यामध्ये त्यांचा क्लोज झाल्यानंतर माझा क्लोज होता आणि ते OS मध्ये होते. तर त्या इमोशन्स मला देताच आल्या नसत्या जर कोणीतरी दुसरं असतं तर. तेव्हा नानांना ताप होता, 1 का 1.5 ताप होता त्यांना. हे शूटिंग सगळं रात्री 3 वाजता वगैरे झालं, पहाटे. आणि ते थांबले आणि ते म्हणले, मी तिथे तुझ्याबरोबर हे करतो. आणि त्याच्यामुळे मला खूप इमोट करायला जास्ती सहज गेलं. आणि हे पण आहे की नानांना मी ओळखत असल्यामुळे मला तो सगळा प्रसंग जो आहे तो सोपा गेला. अदरवाईज खूप कठीण गेलं असतं. म्हणजे मी नानांची स्पेस अजिबात डिस्टर्ब केली नाही. मी जेव्हा माझा कॉल टाईम असायचा मी जायचो. मी कधीही त्यांच्या व्हॅनिटीत गेलो नाही, कधीही त्यांना डिस्टर्ब केलं नाही. ते स्वतः यायचे माझ्या व्हॅनिटीमध्ये आणि मग विचारपूस करायचे, जेवलास का, खाल्लंस का, जाताना मला विचारायचे. सो अशी गोष्ट झाली. कौतुक केले की नाही अभिनयाचं? नानांनी बघितली नाही अजून. बघितली, मला म्हणले की मी बघतो. मी त्यांना मेसेज केला, म्हणलं नाना तुम्ही खरं खरं सांगावं मला कसं झालंय वगैरे. ते म्हणले बघतो आणि सांगतो.
अजून मला मेसेज नाही आला त्यांचा. पण नानासारखा माणूस जेव्हा सेटवरती असतो आणि समोर असतो, आणि जसं आता सांगितलं, जसं कारण खूपदा असं होतं की क्यू देणारा दुसरा माणूस असतो, असिस्टंट्स वगैरे ते क्यू देत असतात, असा जेव्हा हक्काचा माणूस समोर असतो तेव्हा होणारा जे कम्फर्टेबल होणं असतं ते काय असतं? म्हणजे विचित्र गोष्ट आहे. कम्फर्टेबल होतो का? हो. पण त्याचबरोबरीने नाना पाटेकर ह्या व्यक्तीचा जो एक दरारा आहे, त्यांचा जो एक मान आहे, त्यांचा रिस्पेक्ट आहे, मला असं वाटतं की तिथे गेल्यानंतर ते नातं विसरून तो रिस्पेक्ट जास्ती होता माझा, आणि त्याच्यामुळे मी त्यांना त्यांच्या स्पेसमध्ये अजिबात येत नव्हतो. त्यांनी काही काही गोष्टी इम्प्रोव्हाइज करून सांगितल्या विशालजींना, मला ज्या त्यांना पटल्या विशालजींना, आणि मग त्या पद्धतीने तो सिक्वेन्स थोडासा ट्विक पण करण्यात आला. सो त्यांचा जेव्हा क्लोज होता आणि मी त्यांना बघत होतो तेव्हा मी हरवून गेलो होतो त्यांच्या त्या काय इंटेन्सिटीमध्ये, की ज्या पद्धतीने ते शॉट देतात आणि व्यक्त होतात, ते दॅट इज समथिंग एल्स. आणि हेही सांगतो की जसं गायक म्हणून एखाद्या मैफिलीमध्ये आपण जेव्हा गातो, लोकांना खूप आवडतं, लोक खूप तारीफ करतात, पण गायक म्हणून आपल्याला माहिती असतं की आपण काय काय चुका केल्या. तसं मला ह्याच्यातही माहिती आहे आपण अजून किती चांगलं करू शकतो आणि चांगलं करायला पाहिजे. सो मी म्हणून म्हणतो की कायम हे जे काय झालं हे त्या वेळचं होतं. अजून मी चांगलं करू शकतो का? 100%. पण आय वॉज ट्रू टू द मोमेंट, आणि जितकं मला तेव्हा करता आलं तेवढं मी केलं. खरंच खूप छान केलंय, कारण मी तो अनुभव घेतलाय, तो पाहिला आणि अनेकांनी घेतलाय. अर्थात तुलाही त्यांच्या कमेंट्स, कॉम्प्लिमेंट्स आल्याच असतील, पण ऍक्शन अभिनयापर्यंत ठीक होतं, त्याच्या पुढे जाऊन ऍक्शन पण करायची आहे. ते ट्रेन मधले वगैरे जे सिक्वेन्स आहे ते खूप खतरनाक आहेत. हो, म्हणजे मला माहितीच नव्हतं. मी हातपाय गार पडले होते, कारण मी आयुष्यात कधी खेळण्यातली पण पिस्तूल धरली नव्हती. सो पण जे ॲक्शन डिरेक्टर होते, डॅनी म्हणून त्यांचं नाव होतं, तर त्यांनी इतकं सोपं करून काही काही गोष्टी उलगडल्या माझ्यासाठी, आणि ही वॉज देअर ऑल द वे, म्हणजे शेवटपर्यंत होते ते. आणि प्रत्येक ह्याच्यात ते सांगायचं की कॅमेरा इथे काय केल्यानंतर वाटेल की तू खरंच मारतोयस, हे सगळं ही हँड होल्डेड मी असं हाताला धरून त्यांनी मला ते सगळं सांगितलं. त्याच्यामुळे त्यांनी जसं सांगितलं मी 4-5 वेळा ते करून बघितलं आणि जमलं मला ते इनफॅक्ट नंतर म्हणले की तू अजून ॲक्शन करा पाहिजे. ऍक्च्युली शाहिद ही होता त्याच्याशी काय, अर्थात सिक्वेन्स तुमचे एकत्र खूप आहेतच. मी सांगू का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या सेटवरती विशालजी होते. अर्थात म्हणजे कसं की मी मगाशी म्हटलं तसं माझा स्वभाव एक काय म्हणतात त्याला, जास्ती पुढे पुढे न करणं, की मी माझ्या लांब बसायचो. पण मला विशालजी येऊन शेजारी बसवायचे, अरे शाहिद तुम मिले क्या राहुल से, राहुल आया है, किंवा तृप्तीजी असायच्या. सो आणि ही वॉज व्हेरी स्वीट, व्हेरी कॉर्डियल आणि व्हेरी प्रोफेशनल. त्याच्यामुळे ते सीन्स द्यायला पण मला सोपं झालं. विशालजींचं प्रेम तर आम्ही खूपदा पाहिलेलं पण आहे. म्हणजे अनेकदा तू प्रेक्षकांमध्ये बसलायस आणि वरून विशालजी बोलवतात, राहुलजी प्लीज आइये आणि ते गाणं गा. हे जे आहे एका कलाकाराचं कलाकारावरती प्रेम. आणि ॲज अ संगीतकार, ॲज अ गायक, त्यांच्यातल्या संगीतकाराबद्दल काय वाटतं, त्यांच्यातल्या गायकाबद्दल काय वाटतं? मला असं वाटतं की त्यांच्यातला जो संगीतकार आहे तो पहिला संगीतकारच आहे. बरोबर. ज्या पद्धतीने त्यांना एखादी चाल सुचते, कारण मी हे त्यांच्याबरोबर गाणी रेकॉर्ड केली, ती अजून आलेली नाही आहेत बाहेर, पण काही गझला रेकॉर्ड केल्यात आम्ही एकत्र. आणि ती प्रोसेस अशी असते की ती चाल दिली आहे त्यांनी आणि मी जाऊन गायलो आणि लिटरली 15 मिनिटात गाणं झालं. आणि ती एकदम खुश. आणि नंतर आल्यानंतर गाणं ऐकल्यानंतर हे असं करायचं का, मग परत जाऊन रेकॉर्ड करतोय, मग हे ह्याच्यात असं करायचं का. आणि ते इतकं म्युझिकल आणि इतकं काय म्हणत त्याला, वेगळा विचार ज्याला म्हणून आपण. आणि त्यांच्या गाण्यातलं आणि त्यांच्या विचारांमधलं एक स्थैर्य जे आहे ना, ते त्यांच्या कॉम्पोजिशनमध्ये उतरतं, की इतका सुंदर अवकाश त्यांनी वापरलेला आहे इवन ह्या फिल्ममध्ये, की उगीचच धांगडधिंगा तुम्हाला नाही. ते ओ रोमिओ असेल किंवा जी सगळी गाणी आहेत, म्हणजे आय एम फॅसिनेटेड की तो सायलन्स ते ज्या पद्धतीने वापरतात. आणि त्यांना ते गाणं इतकं आत्मन कळलेलं असतं ना, ते शब्द,
त्याच्यामुळे ते जेव्हा गातात तेव्हा तिथे सुरांकडे लक्ष जात नाही, कशाहीकडे लक्ष जात नाही, तो अर्थ आपल्याला आपसूक आतमध्ये ओढून घेतो. सो मला वाटतं ही एक विशेषता आहे विशालजींची. नक्कीच. सगळा अल्बमच किती कमाल आहे आणि प्रतिम. त्याची शांतता आणि मस्त आहेत सगळीच गाणी, खूप छान आहेत ती. पण त्यात एखादं गाणं त्यांनी ऑफर नाही केलं, अर्थात ते एकंदर सिनेमाचा मूड आणि हे सगळं पाहता मी त्यातला एक भाग होतो ॲज अ Actually. कॅरेक्टर इन्स्पेक्टर, त्याच्यामुळे माझाच आवाज परत एकदा वापरून दुसऱ्या कॅरेक्टरसाठी ते शक्य झालं ते झालं नसतं. त्याच्यामुळे मी पण काही हट्ट धरला नाही. पण म्हणजे मला असं वाटलं होतं की मला एक गाणं मिळेल, पण त्यांनी मला रोल दिला, असं झालं. वा. पण खरंच खूप छान वाटलं बोलून आत्ताही, कारण अभिनय तर मी पाहिलेलाच आहे, हो. गाणंही खूप ऐकलेलंच आहे. पण अशा पद्धतीनं वेगळा राहुल देशपांडे आमच्या समोर आला, जो खरंच खूप सगळ्यांना आनंद देतोय. तू असाच आनंद देत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.